हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अखंड डॉक्टरांचं बोलणं ऐकून थक्क झाला होता. त्याच्या मनात असं चालू होतं की कदाचित या प्रेग्नन्सीमुळे मूनला जगण्याची नवी आशा मिळेल. तिच्या मनात चालणारे आत्महत्येचे विचार कदाचित कमी होतील. पण जर हीच प्रेग्नन्सी तिच्यासाठी धोकादायक ठरत असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत ही प्रेग्नन्सी ठेवू शकत नव्हता. तो लगेच डॉक्टरांना म्हणाला, प्लीज मूनला इंजेक्शन द्या. मला वाटत नाही ती अशा गोळ्या घेईल, त्यामुळे आपल्याला इंजेक्शननेच सगळी प्रक्रिया करावी लागेल. डॉक्टर तत्काळ म्हणाले, सॉरी, पण ही प्रक्रिया अशा प्रकारे होऊ शकत नाही. तुम्हाला तिला औषध द्यावीच लागतील. आता ती औषधं तिला कशी द्यायची ते तुम्ही ठरवा. मिसेस सिंघानिया, याशिवाय माझी काही मदत लागली तर मला नक्की सांगा, असं म्हणत डॉक्टर तिथून निघून गेले. बाहेर उभ्या असलेल्या कृतिकाजी यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांना मूनसाठी फार वाईट वाटत होतं. आधीच तिच्यावर कमी अत्याचार झाले होते का, जो आता तिचा त्रास आणखी वाढत होता. आता ती मानसिक आघातातून जाणार होती. एका स्त्रीकडून तिचं मूल हिरावून घेणं किती वेदनादायक असतं हे त्या फार चांगल्या प्रकारे समजू शकत होत्या. त्यांनी मनाशी ठरवलं, त्या मूनशी याबद्दल नक्की बोलणार. दुसरीकडे अखंड मूनच्या जवळ बसून तिच्या केसांवरून हात फिरवत होता. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं होतं, त्यामुळे ती काही वेळ झोपणार होती. आज अखंडची ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती, पण तो त्या मीटिंगला गेला नाही आणि तसाच मून जवळ बसून राहिला. सुमारे 2 तासांनी मूनने डोळे उघडले आणि अखंडकडे पाहिलं. अखंड हलकासा हसला आणि म्हणाला, आता कसं वाटतंय? मूनने काहीच उत्तर दिलं नाही. तिने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. अखंडने तिच्या गालावर हात ठेवत पुन्हा विचारलं, मी काही विचारलं आहे चांद? मून हळू आवाजात म्हणाली, मी ठीक आहे. आता अखंड थोड्या कठोर आवाजात म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, तू बेडवरून उठायचं नाही. मग तू उठलीस का? मून निराश स्वरात म्हणाली, मी तुम्हाला टॉवेल द्यायला उठले होते. तुम्ही वॉशरूममध्ये जाताना टॉवेल घेतला नव्हता. मला वाटलं मी तुम्हाला टॉवेल. इतक्यात ती अचानक थांबली. तिच्या आवाजावरूनच कळत होतं की तिला बोलायलाही त्रास होत होता. अखंड पुन्हा कडकपणे म्हणाला, आता शेवटचा वेळ सांगतो. मी परवानगी देईपर्यंत तू बेडवरून उठायचं नाही. तुला कुठे जायचं असेल तर आधी मला सांगायचं. आणि आता सगळ्यात आधी तू तुझं लंच पूर्ण कर. असं म्हणत अखंडने समोरच्या टेबलाकडे पाहिलं, जिथे त्याने जेवण मागवून ठेवलं होतं. मूनचं काहीही खाण्याचं मन नव्हतं, पण अखंडसाठी तिला ते खाऊ घालणं खूप गरजेचं होतं. कारण त्या जेवणात त्याने औषधं मिसळली होती, ज्यामुळे बाळाचा गर्भपात होणार होता. मून त्या जेवणाकडे पाहत म्हणाली, मला भूक नाहीये. अखंड रागाने म्हणाला, कसं काय भूक नाही? तुला ते खायलाच लागेल. मून त्याच्याकडे पाहत म्हणाली, जबरदस्ती करताना तुम्ही थकत नाही का मिसेस सिंघानिया? म्हणजे प्रत्येक माणूस कधीतरी थकतो, पण तुमच्यावर तर कुणाच्या अवस्थेचाही परिणाम होत नाही. कोण किती वेदनेत आहे, कोण कोणत्या स्थितीत आहे, यानेही तुम्ही बदलत नाहीत. असो, जर तुम्ही खाण्याचा आदेश दिला असेल तर मला तुमचा हुकूम मानावाच लागेल. मी नक्की हे जेवण खाईन. असं म्हणत ती उठून बसली. तिने आपले पाय बेडच्या खाली सोडले, पण तेवढ्यात अखंड पटकन उठला आणि तिच्या जवळ येऊन मूनला आपल्या कुशीत उचलून घेतलं. मून आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. अखंड हळू आवाजात म्हणाला, असं काय पाहतेस? मून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती आणि म्हणाली, हेच पाहते की तुम्ही नक्की कसे माणूस आहात.
एका बाजूला तुम्ही मला त्रास देता आणि दुसऱ्या बाजूला मला त्रास होऊ नये याचीही काळजी घेता. माझे पाय जमिनीला लागू देत नाहीत म्हणजे मला दुखू नये, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माझं अस्तित्वच हिरावून घेतलं आहे. अखंड तिला घेऊन सोफ्यावर बसला आणि म्हणाला, आता बोलणं बंद कर आणि शांतपणे जेव. मूनने लगेच आपले ओठ घट्ट मिटले. अखंड रागाने म्हणाला, पुन्हा तीच सवय? तुला शांत राहायला सांगतोय म्हणजे अगदीच गप्प बसायचं असं नाही. मून उपरोधिकपणे हसली आणि म्हणाली, मग तुमच्याशी बोलू तरी काय मिस्टर सिंघानिया? जर मी काही उलटसुलट बोलले तर तुम्ही कोणती शिक्षा द्याल सांगता येत नाही, त्यामुळे गप्प राहिलेलंच बरं. आणि खरं सांगायचं तर तुमची शिक्षा किंवा टॉर्चर सहन करण्याची ताकद सध्या माझ्यात नाही. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि वेदना स्पष्ट दिसत होतं. अखंड काहीही न बोलता तिला स्वतःच्या हाताने जेवू घालू लागला. मून खूप अशक्त दिसत होती, जणू तिच्यात अजिबात ताकद उरली नव्हती. अखंडाने तिला पूर्ण जेवण संपवायला लावलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्यासोबत कुठेतरी येशील का? अखंडाचं बोलणं ऐकून मून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तेव्हा अखंडाने तिच्या गालावर हलकेच हात ठेवत म्हणाला, आज तुला कुठेतरी घेऊन जायची इच्छा आहे. मूनने लगेच विचारलं, कुठे? अखंड तत्काळ म्हणाला, जर माझ्यासोबत यायचं असेल तर इतके प्रश्न का विचारतेस? मून काही बोलली नाही. अखंड हलकेच हसला आणि थोड्याच वेळात दोघे तयार होऊन खोलीबाहेर आले. अखंडने जेवणात मिसळलेल्या औषधांचा परिणाम साधारण 6-7 तासांनी होणार होता. मूनला तर दूरपर्यंत कल्पना नव्हती की तिच्या जेवणात काही मिसळलं आहे. दुसरीकडे अखंडच्या मनात मात्र मिश्र भावना दाटून आल्या होत्या. त्याचा श्वासही थोडा जड झाला होता. अखंड मून सोबत खाली हॉलमध्ये आला. हॉलमध्ये कृतिकाजी बसून अखंडची बऱ्याच वेळापासून वाट पाहत होत्या. त्या लगेच उठल्या आणि अखंड व मून जवळ येत म्हणाल्या, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अखंड पटकन म्हणाला, पण आता माझ्याकडे वेळ नाही, मी तुमच्याशी नंतर बोलतो. असं म्हणत तो पुढे जाऊ लागला. पण तेवढ्यात कृतिकाजींनी त्याला थांबवलं आणि म्हणाला, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती त्याच विषयाशी संबंधित आहे ज्यामुळे तू सध्या खूप त्रस्त आहेस. त्यांचं बोलणं ऐकून अखंडच्या भुवया उंचावल्या. त्याने लगेच मूनकडे पाहिलं, जी कृतिकाजींकडे आश्चर्याने पाहत होती. तो मूनला म्हणाला, तू बाहेर जाऊन गाडीत बस, मी आत्ताच येतो. मूनने मान हलवली आणि बाहेर गाडीच्या दिशेने निघून गेले. इकडे अखंड कृतिकाजींसोबत थोडा बाजूला जाऊन म्हणाला, बोला, काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि त्यानंतर कृतिकाजी चिंताग्रस्त आवाजात म्हणाल्या, मून प्रेग्नंट आहे ना? अखंड रागाने म्हणाला, माझ्या रूमच्या बाहेर डोकावण्याची तुमची सवय अजूनही गेली नाही का? कृतिकाजी थोड्या कडक स्वरात म्हणाल्या, माझ्यावर राग काढणं बंद कर अखंड. आधी मला सांग, तू खरंच मूनला औषधं दिलीस का? आणि तू खरंच तिचा ॲबॉर्शन करणार आहेस का? अखंड रागाने म्हणाला, तुम्ही तुमच्या कामात लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. हे बोलून तो तिथून निघू लागला. पण कृतिकाजींनी लगेच त्याचा हात पकडून त्याला थांबवलं आणि म्हणाला, तू कधी विचार केलास का? मूनला हे सगळं कळलं तर तिला किती दुखेल, ती किती त्रास सहन करेल. मी तुझ्याशी बोलायला आले होते कारण मला कृतिकाजींचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अखंड रागाने दात खात म्हणाला, किती वेळा सांगितलं आहे माझ्या बाबतीत हस्तक्षेप करू नका, तरीही तुम्हाला ऐकू येत नाही का? मला जे करायचं आहे ते मी करेन.
आणि अजून काय ऐकायचं आहे तुम्हाला माझ्या तोंडून? हो, मी मूनला औषध दिले आहेत. हो, मी त्या बाळाचा ॲबॉर्शन केला आहे. मला कळलंच कुठलंच बाळ नको आहे. मग मी ते का ठेवू? हे प्रेग्नन्सी फक्त एक चूक होती, जी ॲबॉर्शनने दुरुस्त केली आहे. मला ना ते बाळ हवं होतं, ना कधी हवं असेल. मूनच्या प्रेग्नन्सीचा विषय इथेच संपला आहे. आणि खबरदार, पुन्हा कधी या विषयावर माझ्याशी बोललात तर, नाव जस्ट लीव्ह मी. हे बोलून त्याने झटक्यात कृतिकाजींचा हात सोडवला. तो रागाने थरथरत बाहेर आला. बाहेर येता त्याची नजर गाडीच्या फ्रंट सीटवर गेली, जिथे त्याने मूनला बसायला सांगितलं होतं, पण मून तिथे नव्हती. त्याने लगेच बॅक सीटही पाहिली, पण तिथेही ती नव्हती. तो पटकन गाडीतून उतरला आणि इकडे तिकडे मूनला शोधू लागला. तेवढ्यात त्याला तिथे एक गार्ड दिसला. तो लगेच त्याच्याकडे जाऊन विचारू लागला. आताच ती घरातून बाहेर आली होती. मी तिला गाडीत बसायला सांगितलं होतं. ती कुठे गेली? गार्ड लगेच म्हणाला, सर, त्या बाहेर निघून गेल्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना परवानगी दिली आहे, म्हणून आम्ही त्यांना थांबवलं नाही. हे ऐकताच अखंडने रागाने त्या गार्डचा कॉलर पकडला. सिंघानिया मेन्शन. मून मॅन्शनच्या बाहेर गेली आहे हे कळताच अखंडच्या डोळ्यात धक्का उमटला. पुढच्या क्षणी त्याने गार्डचा कॉलर घट्ट पकडत रागाने ओरडला, इतकी मोठी चूक करण्याची तुझी हिंमत कशी झाली? मूनने सांगितलं की मी तिला परवानगी दिली आहे आणि तू लगेच विश्वास ठेवला. मी तुला खास सांगितलं होतं ना, मून कोणत्याही परिस्थितीत या घराबाहेर जाऊ नये. हे बोलताना त्याचा चेहरा संतापाने थरथरत होता. आता त्या गार्डलाही समजलं होतं की त्याच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. अखंडने काल रात्री त्याला स्पष्ट सांगितलं होतं, काहीही झालं तरी मून ना गाडीतून ना पायी सिंघानिया मॅन्शनच्या बाहेर जाऊ नये. ते कृतिकाजींसोबत किंवा इतर कुणासोबत जाण्याचं सांगितलं तरीही गार्डने लगेच आपली चूक मान्य करत म्हणाला, मला माफ करा सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अखंडने झटक्यात त्याचा कॉलर सोडला आणि संतापाने ओरडला, जर तिला काही झालं ना, तर तुझी ही चूक तुला खूप महागात पडेल, खूप महागात. हे बोलून अखंड लगेच गाडीत बसला आणि काही क्षणातच त्याची गाडी सिंघानिया मॅन्शनच्या बाहेर निघून गेली. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या कृतिकाजी हे सगळं पाहून चिंतेत पडल्या होत्या. त्यांनाही मूनची फार काळजी वाटत होती. त्यांनी हात जोडले आणि देवाकडे प्रार्थना करत म्हणाल्या, हे देवा, कृपा करून माझ्या मूनची रक्षा कर. आधीच तिच्यासोबत खूप चुकीचं आधीच झालं आहे. तिची तब्येतही आता ठीक नाही. कृपया तिच्यासोबत आणखी काही अनर्थ करू नका. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. दुसऱ्या बाजूला मून रस्त्यावर चालत होती. तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते, पण अचानक ती थांबली. तिने खोल श्वास घेतला आणि आपले अश्रू पुसले. तिने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांकडे पाहिलं आणि हात दाखवून एक गाडी थांबवली. गाडी थांबताच मूनने लिफ्ट मागितली आणि तिला जिथे जायचं होतं त्या ठिकाणाचं नाव सांगितलं. गाडीवाला थोडा आश्चर्यचकित झाला, पण मूनची अवस्था पाहून त्याने काहीही विचारलं नाही आणि गाडीचं दार उघडलं. मून गाडीत बसली आणि काही वेळातच ती एका पुलावर पोहोचली, जिथे वरच्या बाजूने वेगाने गाड्या धावत होत्या आणि खाली खोल समुद्र उसळत होता. या क्षणी तिच्या कानात अखंडचे शब्द घुमत होते, हो, मी मूनला औषधं दिली होती. हो, मी बाळाचं ॲबॉर्शन करून टाकलं. मला कोणतंही बाळ नको आहे. मग मी ते का ठेवू?
ही प्रेग्नन्सी फक्त एक चूक होती जी अबॉर्शनने संपवली. ना मला बाळ हवं होतं, ना कधी हवं असेल. मूनच्या प्रेग्नन्सीचा अध्याय संपला आहे. हे शब्द आठवताच मून पुलाच्या कडेला जाऊन उभी राहिली. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, तुमच्यापासून दूर जाणं माझ्यासाठी कधीच शक्य नव्हतं मिस्टर सिंघानिया. कारण मला माहीत होतं मी दूर गेले तर तुम्ही मला परत जवळ आणण्यासाठी काहीही कराल. त्याचं उदाहरण मी आधीच पाहिलं आहे. म्हणून मी ठरवलं होतं मी स्वतःलाच संपवून टाकेन. ना मी राहीन, ना माझी कहाणी आणि ना तुमच्या छळाची गोष्ट. पण तुम्ही तर माझ्या संपण्याआधीच मला संपवलंत. काल माझ्या आयुष्यात एक आशा आली होती आणि आज तीही तुम्ही हिरावून घेतली. मला माहीत नाही मिस्टर सिंघानिया, तुम्ही माझा एवढा तिरस्कार का करता. मी कारण जाणून घ्यायचं ठरवलं होतं, पण आता मला काहीच जाणून घ्यायचं नाही. मी विचार केला होता, जर त्या तिरस्कारामागचं कारण योग्य असेल तर तुमची प्रत्येक चूक मी माफ करेन. पण आता तुमच्या या गुन्ह्यापेक्षा मोठं कोणतंही कारण असू शकत नाही. तुम्ही माझ्याकडून सगळं हिरावून घेत होतात तेव्हा मी सगळं सहन करत होते मिस्टर सिंघानिया. पण आता खरंच मून तुटली आहे. तुम्ही मला चांद म्हणायचात ना, तो चांद आता तुटून गेला आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू धबधब्यासारखे वाहत होते. या क्षणी तिला सगळ्यात जास्त आठवण येत होती तिच्या आईबाबांची. ती रडत म्हणाली, मला माफ करा मम्मा डॅडा, मी तुमची चांगली मुलगी बनू शकले नाही. आज माझं ते बाळ जे माझ्याकडेही नाही ते गमावून मला तुमचं दुःख समजतंय. माझ्या जाण्याने तुम्हाला कसं वाटेल. पण विश्वास ठेवा, तुमच्या मूनकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. आय लव्ह यू बोथ ऑफ यू. त्याच वेळी अखंड स्वतःची गाडी चालवत होता आणि फोनवर मूनची लाईव्ह लोकेशन पाहत होता. लोकेशन पुलावर दिसताच त्याची बेचैनी आणखी वाढली. तो शक्य तितक्या लवकर मूनपर्यंत पोहोचू इच्छित होता. मून कोणत्या अवस्थेतून जात आहे, तिच्या मनावर कोणता मानसिक आघात चालू आहे, हे सगळं विचार करून अखंडचे हातपाय थरथरत होते. तो मनोमन देवाला प्रार्थना करत होता. मूनच्या मनात जे विचार चालू आहेत, तिने काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणूनच तो अतिशय वेगाने गाडी चालवत होता. काही वेळातच त्याची गाडी पुलाजवळ पोहोचली. त्याने घाईघाईने आजूबाजूला नजर फिरवली. लोकेशन अगदी जवळ दाखवत होतं, पण मून कुठेच दिसत नव्हती. तो गोंधळला. जर मून इथे नाही तर तिची लोकेशन इथे कशी. तो गाडीतून उतरला आणि नेमक्या त्या ठिकाणी गेला जिथे फोन लोकेशन दाखवत होती. आणि ते दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले, हृदय थरारून गेलं. पुलाच्या कडेला मूनचा फोन ठेवलेला होता आणि त्याच्यासोबत ती सगळी दागिने, मंगळसूत्र, अंगठी आणि बाकी सगळं जे अखंडने मूनसाठी बनवलं होतं. ते पाहताच त्याचं हृदय दडपलं. त्याने थरथरणाऱ्या हातांनी फोन उचलला. फोन अनलॉक करताच नोट्स उघड्या होत्या. त्यावर लिहिलं होतं, चांद तर आधीपासूनच तुटलेला असतो मिस्टर सिंघानिया, पण तुम्ही त्या तुटलेल्या चांदलाही पुन्हा तोडलंत. तुम्ही माझ्याकडून सगळंच हिरावून घेतलं, माझं अस्तित्व सुद्धा. तरीही मी काही बोलले नाही. तुम्ही म्हणायचात ना, इतका छळ करूनही मी तुमच्यावर प्रेम कसं करू शकते. मी तुमच्यावर प्रेम करत नव्हते, पण कधीही तुम्हाला असंही सांगितलं नाही की हो, मी तुमचा तिरस्कार करते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा.